तुम्हाला विनंती आहे, आम्ही बी बिघडलो, तुम्ही बिघडा ना। अरे चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, बोरी बिघडल्या चंदनमय झाल्या। या सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरमय झाली। अरे या परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सुवर्णमय झाले। अरे या विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला विठ्ठलमय झाला। काका वळसे पाटलांच्या संगे हा तालुका बिघडला, तालुका बिघडला राष्ट्रवादीमय झाला। पूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये 2च ITI ची कॉलेज होती, एक माणिक डोला आणि एक औंधला। परंतु साहेब मंत्री पदावर असताना साहेबांनी निर्णय घेतला, प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये ITI कॉलेज झाले पाहिजे। आज औफ्यासारख्या राहणाऱ्या ठिकाणी जो विद्यार्थी असेल तो पुण्याच्या ठिकाणी ITI कसा शिकेल? आज जुन्नरच्या पश्चिम भागातला विद्यार्थी जुन्नरच्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी ITI कसा करेल? आणि म्हणून साहेबांनी मंत्रिपदावरती असताना एकाच वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात ITI कॉलेज झालं पाहिजे म्हणून निर्णय घेतला आणि एकाच वेळेला 321 ITI कॉलेजला साहेबांनी मान्यता दिली। अरे होय, जे पोरग या साहेबाच्या निर्णयांचा आधार घेऊन तालुक्याच्या ठिकाणी ITI करते, अरे होय ते पोरग माझ्या साहेबाच्या निर्णयाचा लाभार्थी आहे। आज जर साहेबांनी तो निर्णय घेतला नसता तर तालुक्याच्या ठिकाणी ITI झालं नसतं। साहेब गृहमंत्री झाले, गृहमंत्री झाल्यानंतर जो व्यक्ती शिपाई म्हणून प्रवेश करेल तो व्यक्ती बाहेर पडताना PSI म्हणून प्रवेश करेल। आणि ज्या घरामध्ये शिपाई म्हणून गेलेला माणूस PSI मधून घरी येईल, अरे होय तो प्रत्येक व्यक्ती साहेबाचा लाभार्थी आहे। 2000 साल संगणकाचा काळ होता, आपल्यासारख्या गोरगरीब जनतेला संगणक कसा चालतो, कसा वापरतो, कसा दिसतो माहित नव्हतं। आणि नेमके त्याच वेळेला साहेब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते। याच काळामध्ये साहेबांनी हा संगणक माझ्या गोरगरीब जनतेला, माझ्या पोरांना दिसला पाहिजे, अरे हा महाराष्ट्र संगणकमय झाला पाहिजे म्हणून साहेबांनी त्यावेळेला या MKCL ची स्थापना केली। आणि त्या MKCL माध्यमातून माझ्या गोरगरीब अख्ख्या महाराष्ट्रातलं पोरग पहिल्यांदा कम्प्युटरची बटणं चालवायला शिकलं। अरे होय, त्या निर्णयाचा ज्यानं वापर केला तो प्रत्येक व्यक्ती माझ्या साहेबाच्या निर्णयाचा लाभार्थी आहे। आज कारागृहात जो कैदी जातो तो काही प्रत्येक वेळेला हौसेने जात नाही, मात्र तो कारागृहात गेल्यानंतर त्याचं प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य बर्बाद होतं, त्याच्या कुटुंबाची वाताहत होते। पण असे निर्णय घ्यायला संवेदनशील व्यक्तिमत्व लागतं। साहेब गृहमंत्री होते, साहेबांनी विचार केला कैदी प्रत्येक वेळेला जातो पण त्याच्या घराची चूक नसते। साहेबांनी पहिल्यांदा जो कैदी आतमध्ये जातो तो जो काम करतो तो काम करताना त्याला बंदी वेतन मिळतं, बंदी वेतन। ह्या देशामध्ये महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे आणि या देशातला पहिला गृहमंत्री आहे आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, की ज्यांनी या बंदी वेतनावरती 50,000 रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रातलं पहिलं राज्य आहे। आणि ज्या कैद्याला साहेबांनी गृहमंत्री असताना निर्णयाचा जो काही फायदा मिळाला, होय तो प्रत्येक कैदी माझ्या साहेबांच्या निर्णयाचा लाभार्थी आहे। एवढंच नाही नाना, या 35 वर्षामध्ये अनेक जण साहेबांसोबत राहिले, साहेबांच्या बोटाला धरून मोठे झाले, साहेबांकडून विविध पदांचा योजनांचा लाभ घेतला। नाना साहेबांच्या नावाने पहिल्यांदा यांची ओळख झाली। आज जरी ते आपल्या जवळ नसले, अरे होय तो प्रत्येक व्यक्ती सोडून गेला असेल तर तरी तो साहेबांचा लाभार्थीच आहे। त्यामुळेच माझी इथं बसलेल्या प्रत्येक तरुण कार्यकर्त्याला विनंती आहे, समोर आदर्श असा ठेवा ज्याला संविधान, लोकशाही आणि संघराज्य समजेल। या आंबेगावामध्ये एक गाव असं सापडणार नाही जिथं साहेबांनी काम केलेल्याची रक्कम ही कोट्यावधी रुपयाच्या वर जाणार नाही। अरे पण यापेक्षा तुम्हाला काम सांगतो, या महाराष्ट्रामध्ये असं एक घर सापडणार नाही का साहेबांनी मंत्रिपदावरती घेतलेल्या निर्णयाचा लाभ त्या घराला झाला नाही। त्यामुळे तरुणांना विनंती आहे, तुम्ही या देशाचं, या महाराष्ट्राचं, या आंबेगावचं भविष्यात आणि त्यामुळे राजकारणाचा चांगला विचार करा। राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या बाजू आहेत, त्या वेगळ्या होऊ शकत नाहीत। त्यामुळे आपली वाट चुकू नका, वेगळ्या मार्गावर जाऊ नका। अरे काही दिवस आपली फार काळजी आहे अशी लोक दाखवतात, परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपले अश्रू पुसणारा कोण आहे हे नेहमी लक्षामध्ये ठेवा। या राजकारणाच्या निमित्तानं आता गावागावात जाण्याची वेळ येते। या गावागावात गेल्यानंतर
या पारावरती बसलेल्या तरुणांची अनेक चर्चा ऐकायला मिळते. तरुण आता पारावरती बसून चर्चा करतात. हे राजकारण काही आता चांगलं राहिलं नाही. ही राजकारणी लोक काही नीट राहिली नाहीत. त्यामुळे आपलं घरचं खायचं, निवांत झोपायचं, डोक्याला ताप नको. त्या पारावरती गेल्यानंतर चर्चा ऐकायला येते. या राजकारणामध्ये अजिबात पडायला नको. सध्या हे राजकारणी विधान भवनाच्या दारामध्येच हाणामाऱ्या करतात. असं म्हटल्यानंतर मी त्याला म्हटलं, बाबा त्याला काय करायचंय ते करू दे, तू एवढा लांबचा विचार कशाला करतो? पण त्यानं मला सांगितलं, दादा असं करून जमणार नाही, लांबचा विचार करायला लागतो, पायापाशी विचार करून चालणार नाही. मी त्याला म्हणलं, बाळा एवढाही लांबचा विचार करू नये की आपल्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येतील, आपल्या डोळ्यासमोर काजवे चमकतील. आपली बुद्धी जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच माणसानं विचार करावा आणि तिथपर्यंतच माणसानं बघावं. आणि मग मी जेव्हा उघड्या डोळ्यांनी या आंबेगावाचं, या महाराष्ट्राचं राजकारण बघतो, त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये ज्याच्या नावाशिवाय सुसंस्कृत हा शब्द पूर्ण होत नाही असं व्यक्तिमत्व की जे शांत, संयमी, विचारी, अनुभवी, कर्तृत्ववान आणि या राज्याचा प्रगल्भ नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं की आजही मी त्यांच्या सोबत उभं राहिल्याचा मला अभिमान आहे, ते म्हणजे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. खरं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश केल्यानंतर अनेक जण मला म्हणायची, प्रवीण निर्णय चुकला, काही तर म्हणायची हा बिघडला. परंतु आज इथं बसलेला प्रत्येक तरुणाला मी सांगतो, मी बिघडलो नाही, मी इथं येऊन घडलो. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आम्ही बी बिघडलो, तुम्ही बिघडा ना. अरे चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, बोरी बिघडल्या, चंदनमय झाल्या. या सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली, सागरमय झाली. अरे या परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले, सुवर्णमय झाले. अरे या विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला, विठ्ठलमय झाला. काका वळसे पाटलांच्या संगे हा तालुका बिघडला, तालुका बिघडला, राष्ट्रवादीमय झाला. शेवटी काय, निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु ह्या निवडणुका येत जात असताना आपला प्रश्न सोडवणारा कोण आहे, आपलं म्हणणं ऐकणारा कोण नाही, आपल्या प्रत्येक प्रश्नाला समजून घेणारा कोण नाही, याचा विचार करून या सगळ्या मायबाप जनतेने येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आदरणीय नामदार साहेब, आदरणीय दादा, ही जो कोणी उमेदवार देतील तो निवडून आणणं ही इथं बसलेल्या आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी तुम्ही आम्ही सगळेजण पार पाडू असा विश्वास मी या युवक मेळाव्यातून देतो.